भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गर्भवती महिलेवर खरातने अत्याचार केल्याची तक्रार आहे। या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गरोदरपणात पूजाविधीच्या नावाखाली नराधम खरातनं लैंगिक अत्याचार केल्याची ही तक्रार आहे। पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या या तक्रारीत उल्लेख आहे आणि अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडं आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचा देखील यात उल्लेख आहे। अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, हे खरं तर अत्यंत गंभीर आहे, अत्यंत गंभीर प्रकारचा हा आरोप आहे। काय अधिकची माहिती आहे? तक्रारीत कशाचा उल्लेख करण्यात आला? खरं तर याआधीच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे काळे कारनामे सर्वांनी पाहिलेले आहेत। मात्र आत्ता जी तक्रार दाखल झाली आहे ती अत्यंत संतापजनक अशी तक्रार आहे, कारण पीडित महिला गरोदर असताना अशोक खरात याने तिचं लैंगिक शोषण केल्याची ही तक्रार करण्यात आलेली आहे। पीडित महिला 7 महिन्यांची गरोदर असताना तिला तुझ्या येणाऱ्या बाळासाठी पूजाविधी करावे लागतील असं कारण सांगून तिच्या पतीला केबिन बाहेर बसवलं। पीडित महिलेला आतमध्ये त्या ठिकाणी पूजाविधीच्या नावाखाली गुंगीचं औषध देण्यात आलं आणि त्यानंतर मग पीडित महिलेसोबत लैंगिक शोषण करण्यात आल्याची ही सगळी तक्रार आहे आणि त्यामुळे खरं तर हा अतिशय संतापजनक असा प्रकार म्हणावा लागेल, कारण पीडित महिलेसोबत नराधम अशोक खरातने अशा पद्धतीचं हे पाशवी कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एक स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती SIT नव्हे तर नाशिक पोलिसांचं एक स्वतंत्र पथक आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे। कारण या सगळ्या तक्रारी अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, कारण अमानुष पद्धतीने त्याने अत्याचार केल्याचंही आता समोर येत आहे। चौकशी अंती आणखी काय खुलासे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।